तेव्हा सहीनच नाही होणार, काय सांगा तुम्हाला, मसाला सहीनच नाही होणार, वास घेतला की बिलकुल अन्नच चालला नाही ना, घासही नाही चालला. म्हणून तर आता डॉक्टर साहेब म्हणे बा तुम्ही जा जरासं कसं वातावरण चांगलं पाहिजे म्हणून तुम्हाला. मॅडम चला बा आमच्या साळवाचा भैमून काढणं आहे, मॅडम चला काढू लागा म्हणून आमच्या घरच्या बाया आलो ना आम्ही आलो. चला मला 4-8 दिवस इकडेच काढा. मग असं आहे ते, तसं काय आम्ही काय मुद्दा म्हणालो का. बरं इकडे आले वाटते गणपती नाही. बरोबर धाकान आले रे, 100% पोलिसाच्या धाकानं रामपुरात घुसले. बरं झालं ना तुम्ही आल्याच्यानं त्याला सपोर्ट झाला. नाही तर कसं माणसंच नाही सापडून राहिले. आता त्याची इकडे 2-4 वाढले तुम्ही, मा इकडे बी येऊन राहिले काही कळले. हो ना, नाही तर आपल्याला काय गरज आहे हो, म्हणून चालू आम्ही आता. चला बा वर्ष काय होते खाले जरासं बरे वाटते. काही म्हणणार आहे हे गलबती कशी काय आले हे नाही का. होणार एक तर ते सरपंचाची इकडे मामा लुटेरी येऊन राहिला, काहीतरी कबाळ आहे यायचा नक्कीच नाही का. पुन्हा कसं काय अचानक तयार झाले तर काहीतरी आहे, खोल फिटिंग करायच लागते यायची नाही का. हो यायला चहा पाजाला घरी माहिती काढा लागणे याच्यापासून. बरं मी काय म्हणतो का इथंच गोष्टी करता का. चला बरं पाहुणे बा गलबती चला आपल्या इथे चहा घेऊ. चला सरपंच आहे ते चला खरं नाही यायचं आता नाही का. काय पोलीस लोक सोडते का यायले नाही 100% यायच्या बरोबर मारतील कोणत्या जाण्याची शक्यता दिसते मला नाही का. हो मारतील जरासा टच मार लागेल नाही का. हो आलं की त्याला सांगा लागेल बा पाच जरा समोरून राहिलं का नाही का. मामा आणि ती उचापतीच काम आहे ना आपले हे बाबर आता आलं काही अंगलट हे आपल्या वाटलं 10 लाख रुपये आले बा जमलं जुगाड मस्त. आता पद्धतशीर 2-4 दिवस चांगले गेले ना आपले, पण आता आलीच का नाही आपल्या भोवती हे. आता सांगा हे कसं काय करा आता, कसं निपटून तर निपटू बा आता. तसंच आहे ना ते, 100 गुन्हेगारी लोक सापडत नाही माणूस, आणि मग सुधारायला लागला की त्याच्या मागं सगळी लचांड लागते. ती पुरं मागचं खोल फिटिंग होऊन जाते, पुरी उकीर निघून जाते. हो आता काय आता चिमणरावसाठी आपल्याला चला काहीतरी हातभार लावा, पण ते कसं करू म्हणा, काही ना काही मार्ग काढू यायच्या. चिमणराव काही काळजी करू नका तुम्ही. तुम्ही बिंदास तुमच्या गावाला जा उद्या. आम्ही इकडे भैमुंग काढायला जातो आणि मामीले मी पाठवून देतो रसाईले बरोबर. काही टेन्शन घेऊ नका, याच्यातून काही ना काही सोल्युशन काढणारच आहो मी. हो म्हणलं बा मी काय म्हणलं साहेब हो, मी बी येतो तुमच्या संग भैमुंग काढाले. रामपूरला येतो मी विनाकारण काय लागत तुम्ही काम करता माझ्यासाठी, मी काय तिकडे जाऊ का. नाही ना बाबा, तुम्ही आमच्या संग राहूच नका ना 2-4 दिवस. तुम्ही तुमच्या घरी जा तिकडे स्वतःच्या. हो काहून की हे टीम काही आमच्यापर्यंत पोहोचत सांगता येत नाही. आम्ही तिकडे भैमुंग काढायला जाऊ का कुठेही जाऊ, बास शोध लावतात ते. आणि तुम्ही जर आमच्याजवळ दिसले तर बस झालं, 100% डाऊट येते की यायचीच टीम आहे हे. हो आम्ही बरोबर निपटवतो आमचं, आम्हाला काही सांगायचं काम नाही आहे. तुम्ही फक्त इथं दिसू नका आता 4-8 दिवस, बिलकुल येऊच नका, आमचं निपटेलो. गाडी घेऊन जा म्हणलं हे. हो आम्हाला तिथं रामपूरला पोहोचून दे जा आता संध्याकाळी, आणि तुम्ही तिकडे चालले जा. तुम्ही सांग तसं बा आता काय करता, तुमच्या पुढे नाही जमत ना आपल्याला. ते आम्ही बरोबर पाहतो. हो उद्या येऊन राहिलेत ना ते, 16 तारखेला येणार आहे म्हणजे नाही का. बरोबर पाहते ना ते पोलीस स्टेशनमध्ये, ते आमचं हिस्ट्री काढते ते 100%. हो पाहू ना काय होते तर. हो ठीक आहे, आता चला मी मामीला आवाज देतो. हो बस तिला सांगून देतो जाय बा रसईले. आम्ही जातो भैमुगाले, ते आलू पोंग्याले घेऊन घेतो संग, ती आहे ना त्याच्यात नाही. हो बस जाय तिकडे. पुण्याचं बिराड आणलं मग तुम्ही नाही का. बरोबर आता इथे ठेवलं समजा काही दिवसासाठी, एखादी खोली करसान मग तिथे घेऊन जासा. तर काय म्हणते मग माय बाबा, काय म्हणे मग पाठवतो म्हणे का तिला, काय कसा विचार झाला त्याचा. हो पाठवतो म्हणे, पण मी सगळं पायनी करीन म्हणे, त्याच्यानंतर मी माझ्या मुलीला पाठवीन म्हणे. तर म्हणून मी काय म्हणत होतो, तू जाय. हो तू जरासं समजावून सांगता येईल चिमणराव असं आहे तसं आहे. हो कसं आहे, दोघाचा संसार जर चांगला होत असेल तर मग काय आपलं बस आपलं. हो त्याला म्हणा फालतू, मग तुम्हाला भारी जाईन ना म्हणा ते. तर मग कसं आहे, तू 2-4 दिवसही 8ही दिवस राहिली चालते. म्हणजे रसही होऊन जाते आणि सगळं पद्धतशीर होऊन जाते. तोपर्यंत आम्ही कसं रामपूरला भैमुगाचा सौदा घेतला. हो ते आपलं काय 3-4 एकरात आहे वाटते वावर. तेवढं काळे लोक कसं तू येणं होऊन जाते मग. असं होतं बा. तिथपर्यंत चिमणराव त्याच्या घरी जातो म्हणते, त्याच्या आईबाबाला भेट गीट घेऊन येते तर नंतर मग कसं मग कामी लागते माणूस. घेतला भैमुगाचा हे ते. आता बाकीचे स्टार तुम्ही कांदा घेतो म्हणता ना, कांदा सुरू आहे तुमचा. कांदा सुरूच आहे म्हणा, पण चिमणराव येईपर्यंत समजा चला बा 2-4 दिवसात होऊन जाते. ते आलू पोंगे आहे मग आता भाऊ, ते बी आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी आहे म्हणते. मग काय बा चला बा, तू येणं होऊन जाते रसई येऊन. बरं मग तसं करा नाही का. मग काही झालं चालले काही म्हणलं मग. बस आताच निघून राहिलो होतो आम्ही. तेच म्हणलं फक्त कसं स्वयंपाक करून दे, डबा बांधला की निघत होतो आम्ही. आता चिमणराव तिकडे जाते तर आम्हाला पोहोचून देऊन ते घराकडे. आता चालले का. बरं ठीक आहे, मग मी बस स्वयंपाक करतो, मग मी सकाळी एसटी चालली जाईन मग. लवकर जाजो बाबा, धाड काही पडत नेमच नाही उद्या. हो ना लवकर जाजो, उन्हीची आंधी बरं राहते. हो ठीक कर मग लवकर स्वयंपाक कर. हो लवकर आता झालं पाहिजे. हो आता रात्री जाणं आहे आम्हाला. काय म्हणत आहे बा, तुमच्याच घरी राहिलो तुम्ही. हो जरा महत्वाचं काम होतं तुमच्या संग. माझं संग काय काम आहे, काय होतं, काय गडबड काय म्हणलं. काही नाही, मला आता गलबत दिसले म्हणलं. ते साडू हो ते कसे काय आले म्हणलं अचानक इथं, काय काम आहे.
आता का मला विचारायचं काम आहे आता ते. अरे बा मला तुमच्या धाब्यावर असतात ना ते, तुम्हाला सांगत नाही ते ना. मला सांगे बा डॉक्टरने म्हणलं म्हणे की त्याला मोकळ्या हवेत जा म्हणून जरा खेड्यापाड्यानं. हा तर म्हणलं ते काय शिसारी बसली म्हणजे त्याला मसाल्याची. बाबा मसाला शिसारी आणि अलर्जी कसं काय बा, लोक काय काही सुचते लोकांना काही समजत नाही. अरे महाराज राहा तसं नाही ते, याच्यात नवीन प्रकरण आहे. ते आता काय झालं बा, काय चोरी मारी केली का धाब्यावर द्याय ना, काय आहे प्रकरण काय लय लंबा हात मारला नाही ना. हे बा मला पुण्याला गेले होते ते, हो ईडी अधिकारी बनले बा ते. लुटेरे नाही का, लुटेरे पाहिला का तुम्ही लुटेरे? लुटेरे का ते इथंच आहे लुटेरे, आपल्या सरपंचाच्या भैमुगार आहे ना ते. आता आली त्याची गाडी, ते वावरात आहेत ना ते. अरे बापा रे, ते बी आहे का इथं? अरे बापा वासरी जत्रा झाली का इथं? म्हणजे मामा लुटेरे इथंच आहे का? आणि आता तू अलपती गलपती बी आलू पोंग्या सहित सगळे आहे ते, त्याचे भाचे आहे त्या मामाचे. बोलून राहिला आलू पोंगे इथेच आहे का? बाबा बाबा पुरी जत्रा झाली रे बाबा, झाला सत्यानं दिसते मला. सर गावाच नाही वाटते संग संग, ते तर डुबूनच राहिले, पण सर गाव डुबत वाटते संग बाबा. कठीण आहे रे मारते, कठीण काम दिसून राहिलं बा. काय तुला माहितीच नाही बा काय प्रकरण आहे, काय कठीण आहे काम. हे सगळे सामील आहे का हे बाबा बाबा? म्हणजे तिकडे कबाडा कला नीती येऊन बसलं का हे? आजचीच गोष्ट आहे ना, आजच सांगितलं मग त्याला फोन आला पुण्याहून, म्हणे असं असं प्रकरण आहे म्हणे. आता तुमच्या मागं लागले म्हणे पोलीस लोक, तर गाड्या घेऊन येऊन राहिले तिकडे. तर म्हणून हे धावपळ करत इकडे आलेले आहे, 100% सांग तुले. बोले लस कांड केलं मग यानं चांगलं, मग म्हणून इकडे आले नाही का? तेच तर मला शिसारी बसली नाही हिंदी. तेच म्हणून राहिलो, कसं पोलीस लोक जर इथं आले त्याला पाहण्यासाठी, तर नसते आपण नाही माझी का सगळ्या लोकांची त्याची बदनामी होईल ना तुझ्या साळवाची. म्हणजे ती मोठी आपस आहे, पण आता त्याला नाही कसं म्हणा. ते भैमुख गुप्ताले आलेत ना ते, दोघं म्हणजे एकटेच नाही आले, काही घरच्या बाय आले द्यायच्या. कायच करणार हे बा. मी काय म्हणतो, असं कर मारते तू काही एखादी लग्नाची तारीख गिरी किंवा काही मंडपाची तारीख आहे कुठे तुले? वा उद्या आहेस ना, जाच लागते मला. आपली याची आहे ना ती सावंगीची आहे ना, तिथं न्याय लागते ना. हे बा मंडपावर पाठवून द्या दोघाले, गावात ठेवू नको. हा गावात नेमा मजूर तू कोणते पाय, पण हे बा यायला ठेवू नको. बरोबर तसंच करतो मी, मंडपावर देतो. झाबरे आहेस तसा, ट्रॅक्टरातनी सामान घेऊन सकाळीच पाठवले काय नाही का, म्हणजे टेन्शनचं काम नाही. बस तसंच करतो, मंडपावर पाठवून द्यायला. हो काही सांगतात नाही, उद्या 100% धाड आहे, कोण की कसं मी ऐकलं द्यायचं. बरोबर ठीक आहे ना. हो ना तिकडेच पाठवतो मी, वावरात काही नेत नाही द्यायला. हो तुम्हाला काही जमत नाही म्हणतो भैमुगाचं. हो फालतू गुण लागायचं तर बसा लागा नाही का. हो करतो मी बरोबर. नाही नाही, असं समजूच नका तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल तर बा तुम्ही चालले जाता, आत्ताही निघतो आम्ही. आम्हाला कोणाची गरज नाही. हो कुठेही जगतो आम्ही, 4 पैसे कुठेही कमावायची ताकद आहे आमची. समजलं का? रातोरात करोडपती, नाही तर दुसऱ्या पैसे रोडपती. तसं आमचं काम आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला जरी माहीत पडलं असं आम्ही दरोडा टाकला न असं केलं न तसं केलं, हो तसं सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. हो त्याबद्दल काही शंका नाही. हो तर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नाही तर निघतो आम्ही. ते अलबते गलबते नाही का, जे आलोपंगे संघ असते धाब्यावर, त्याने सांगितली आम्हाला गोष्ट. आता चहा घेतला घरी, हो तर म्हटलं बा कसं तुम्ही त्याच्यात आहे म्हणे सामील, म्हणून म्हटलं पहा बा जरा असं कसं आमच्या अंगलट नाही आलं पाहिजे. आता अल्बत्याला काही सांगायचं काम होतं का? काय लेखायचं असं अल्बत्या सांगितलं गलबते ना, असं असं ते कुठं आले साडवाच्या घरी त्याच्या. हो आता भैमुख काढतो म्हणे बा ते, असे म्हणे भैमुख काढासाठी आलेत ते. म्हणजे सरी जत्रा इथं झाली वाटते, म्हणजे त्याला पकडायला काही भारी जात नाही आता नाही का. हो सगळी एकाच जागी. मग आता काय करू सांगा. मग आता इथं थांबू आम्ही का निघू म्हणलं का हो सरपंच साहेब? काढायचा का भैमुख का नाही काढायचा? कसं करावं सांगा म्हणलं शांतार भाऊ त्याला. मग आता तुम्ही म्हणे तसं पहा काय म्हणतात. पहा आता मला सगळी घटना माहिती आहे म्हणलं तुमची काय आहे तर. फक्त तुम्ही कसं चांगल्या कामासाठी केलेलं आहे, कसं चिमणराव तुमचं साळभाऊ यायला वाचवासाठी केलेलं आहे असं ते सांगितलं. तर म्हणून मी काय म्हणतो, आणि एक तर आम्हाला मजूर नाही सापडून राहिले, म्हणजे आम्हाला तुमची आवश्यकता आहे तुम्हाला आमची आवश्यकता आहे. तर म्हणून कसं आहे, दोघांच्या सहकार्यानं आपल्याला आता हे काम करावं लागेल ना. तुम्हाला आम्ही सापडू देत नाही आणि तुम्ही आमचा भैमुख काढून द्या, एवढं काम करा फक्त. हे कसं काय वाचवते म्हणून आपल्याला? पहा ना मग काही हरकत नाही ना. मग तर फारच चांगलं. तुम्ही जर वाचवत असेल तर वाचवा. मग आम्ही भुईमुग काढून द्यायला तयार आहो. बरं ठीक आहे, मग मी सांगतो तसं तसं प्लॅन करावं लागते. हो तुम्ही या अंदर, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. आलो पण घ्या इकडे म्हणलं, तुम्ही या सगळेजण, सगळं पद्धतशीर सांगतो. हो तसं तसं करू. जर पोलीस समजा उद्या कदाचित आले बी, तर आपल्याला काय रणनीती आखायची आहे ते मी तुम्हाला सगळी सांगतो. बोलले चित्र दिसून राहिले नाही. बरोबर सांगा ना मग, सांगा सांगा. हो चला चला अंदर चला चला. मला कसं वाटलं बा तुम्हाला माहिती आहे नाही, हे आपलं सांगणं काम आहे, मला माहिती आहे म्हणून सांगू राहिलो बा. हो मारतील, मी आता टच मारला. मारती म्हणे बा काही हरकत नाही, मी त्याला मंडपावर पाठवून देतो, त्याला दिसू देत नाही. पण राहिला आता ते तुमच्या कामाला आलेलं त्या याचा मामा लुटेर ते आलो पण ते. तर म्हणलं आता पहा तुम्ही काय करायचं त्याचं, एक तर तुम्ही त्याला घरी पाठवून द्या, नाही तर मग कसं त्याची सुरक्षा करा. हो तशी माणसं चांगली आहे ते, आलो पण तसं काम करत नाही. हो पण ते चिमणरावसाठी काहीतरी त्याने केलं म्हणते बा, असं सांगू राहिले ते. बस बस तेच विषय होता. आम्हाला तेच वाटलं नाही बा, हे माणसं अशी कशी काय आले कामाले. हो आम्ही केली ना फुल फिटिंग केली त्याची, अलबती गलबती कोण माहिती काढली. मग त्याला विचारलं मला का बा कोणता कबाडा करून आले तुम्ही, तर त्याने सांगितलं खरं खरं असं आहे म्हणे बा. हो तर म्हणजे जाऊ का थांबू. मी म्हटलं नाही नाही थांबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर त्याची गॅरंटी मी घेतली. मी म्हटलं तुम्हाला केसाला धक्का लागू देत नाही, कारण की आमचा भैमुख व्हायला तुम्हाला काही आम्ही जाऊ देत नाही. सरपंचाला म्हणलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहो ना. हो ते बा म्हणलं सगळं प्रकरण मला माहिती आहे काय यायचं तर, आणि पोलीस 100% उद्या येण्याची शक्यता आहे असंही ते सांगितलं. मी म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका, पोलीस येऊ, ईडीओ व्हिडिओ सीडीओ काही येऊ दे, मी आहो ना म्हणलं. शांताराम घनघन काय आहे, तुम्हाला धक्का लागू देत नाही म्हणलं. अशी परिस्थिती आहे, त्यामुळे काही काळजीचं कारण नाही. ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, गॅरंटीचा विषय नाही. पण कसं आहे, हे प्रकरण जरा गंभीर आहे. तसं मजा की समजू नका तुम्ही शांताराम भाऊ. तुम्ही का हातात लागले का नाही, तुम्ही मदत केली म्हणून तुम्ही अटक संधी येत नाही, पुरे भुईसा पाठवतात बरं. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगतो जरा प्रकरण जरा तुम्ही काळजीपूर्वक हाताळा आहे. हो नाही तर मग सुट्टी देऊन द्यायला.
पण माणसं नाही सापडत ना लक्षावर मग ते भुईमुग माया राहिला आणि दिसतं गावात ते 2-4 बुढे बाडे आणि ते आहेत 4-5 जण. कसं आहे 2-3 दिवसात निघून येते तर निघू दे ना बुवा. शांताराम घेतो म्हणते ना गॅरंटी, मग पाहू दे ना त्याला काय करायचं ते. पुरा प्लॅन समजावून सांगितलं याने त्याले, त्यामुळे कसं विषय नाही. बरोबर, म्हणजे प्लॅन बनला का? बरोबर, पहा बा कोणता प्लॅन आहे तुमचा, तर पहा सक्सेस झाला पाहिजे. हा सगळा प्लॅन बनला, तुम्ही नका काळजी करू. मग बळभोले फोन केला मी आता, त्याला म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये ते दिसले की मला फोन मारा, बस झालं ना, विशेष क्लिअर आहे ना. मग पुढचं मी सांभाळतो. बाबा म्हणजे बळबो आहे का याच्यात, म्हणजे तिथं लक्ष ठेवासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले का बा ते, नाही बाबा तिथून पासून. बरं ठीक आहे, पहा काय करतात. हो ठीक आहे मग. हॅलो, हां हां, बोला बाळभाऊ, घरी आहे का? कुठं हा म्हणलं? हां कुठं हा सध्या? इथं राहा ना पोलीस स्टेशन पाहिजे. तुम्ही काय सांगा राहते तिथं 6 वाजता पण हजर राहा म्हणे, तुम्ही गेट जोडाव ना मी. आता तुम्ही काय म्हणे की 2 गाड्या आल्या की ध्यान ठेवता बा. आता आल्या म्हणलं 2 गाड्या, त्यातून एक पोलीस बाहेर आला आणि बा आता म्हणलं ते 2 जण अजून बाहेर निघाले. एक ते लुंगीवाला दिसून राहिला मला. काय आहे तर आहे ना, तेच होय का ते? बस बस तेच होय. एक काळी गाडी आणि एक पांढरी गाडी आहे का ते? काळी आणि पांढरी. हो ना, मग काय तर तेच आहे ना. हे बा दुसरे ते पांडे साहेब आले, ते संग एक माणूस आला. पा ते आता भेटून राहिले ते. हो आलेले आहे, ते आलेले आहे. बस तेच होते. झालं मग, कामच झालं आता, काही टेन्शन नाही. बस तेच होते, काही विषय नाही आता. हो तर मी हे बा दूध डेअरीवर येऊन राहिलो, तिथं दूध दिलं की आलोच मी. हो बस पोलीस स्टेशन पाहिजे आलोच मी 10 मिनिटात मी. हो काही हरकत नाही. हो पण तुम्ही काय करता इथे येऊन, म्हणजे काय आहे काय तुमचा प्लॅन? मला सांगा राजा काय आहे तर. हा ते लय लंबा प्लॅन आहे, शेवटी समजून ते काय आहे तर. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त जेवढी माहिती दिली ना बस झालं, तुमचं काम झालं आता. हो ते तिथं पोहोचले ना, बस झाला, विषय झाला. जा तुम्ही घरी जा आता, ड्युटीवर जा कामावर. माझ्या कोणता प्लॅन आहे काही समजत नाही. बस बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हो बरोबर, तुम्ही आले का जवळपास मग डेअरीवर आहे का? हो मी इथं डेअरीवर दूध मोजून राहिलो, देऊन राहिलो. ते दिलं की बस आलोच मी इकडे. हो मग मी काम करतो बरोबर, काय करावं लागते. हो जा तुम्ही, जा जा. बरोबर करा बा, काय आहे तुमचं तर. हो ठीक आहे ठीक आहे. हो पा. नमस्कार नमस्कार. तेच तर म्हटलं, मला वाटलं दुपारी येता काय तर. बरं झालं लवकर आले, कसं लवकर काम मार्गी लागून जाते. तर हे जे व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या हे गाड्या आहेत. असं यायचं म्हणणं आहे. याने कागदपत्र हे दाखवलेले आहे आणि नंबर गिंबर बाकीचे मी पाहिलं तर ते सगळं बरोबर वाटलं. तसं यांच्या गाड्या आहेत का ते? असं तुमच्या गाड्या कसं काय भाऊ? म्हटलं तुमचं काही लक्ष असते का नाही? गाड्या चोरी जातात तुमच्या बेधडक का? म्हणजे काय कसं काम आहे तुमची? काय करता साहेब, 3Gचं 5Gवर गेलं ना काम. लोक इतकी बुद्धिमत्ता वाढेल लोकांची, जागच्या जागी चोटा देतात ना. आता मी कसं सोमठाणे लग्नाचं वराड घेऊन गेलो. आमच्या 4-5 क्रुझर होत्या काही मित्राच्या आमच्या, आणि माझ्या हे 2 गाड्या. तर तिथं गेल्यानंतर तिथं जागा नव्हती लावासाठी. तर ते मागून आले 2 जण, म्हणे बा मी लावून देतो म्हणे पद्धतशीर. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे, सामटीत लावून देतो म्हणे. लावायला गेला ते तिकडेच झाला. मग मी पाच बसलो, गाड्या कुठे. संध्याकाळी माहीत झालं, पोलीस स्टेशन रिपोर्ट दिला, असं प्रकरण झालं पाहिजे. बरं ठीक आहे ठीक आहे. तुम्ही त्याला पाहिलं का बरोबर? तुम्ही ओळखू शकता का त्यांना? आता इतक्या दिवसाचं तर काही आठवत नाही म्हणा, पण कसं आहे तरी बी उच्च पुरा धिप्पाळ असा, चांगला असा कोट गीट जॅकेट गिकेट घालून असं ॲप्रुटेड होता ते. बरं तिथं काही CCTV वगैरे होते का काही, समजा त्या मंगल कार्यालयाजवळ? कायचं मंगल कार्यालय? रस्त्यावरच आपलं मंडप टाकेल होता, तिथंच आपलं लग्न होतं. कायचं CCTV काय गावातनी? काहीच नव्हतं ते. त्यासाठी यार कुछ ना कुछ तो होना ना. ठीक आहे ठीक आहे. तो समजा आपको उनका चेहरा बराबर याद नाही का फिर? नाही ना, आता काय आम्ही कसं 2 मिनिटाची बातचीत फक्त, आणि बाकी काय कसं काय ओळखा? जाऊ द्या, मी काय म्हणतो, प्रकरण काय आहे तुमचं नेमकं? म्हणजे काही आम्हाला समजलं नाही, काय झालं काय? म्हटलं नेमकं झालं काय? कसं आहे साहेब, हे जे आहे त्यांनी, हे मुनमुनवाला आहे, हो चांगले श्रीमंत व्यक्ती आहे, आणि त्याच्या मागची जे आहे ते कॉकटेल आहे, ती भाडेकरू यायची. तर यांची एक चाळ आहे आणि 1-2 हॉटेल वगैरे असं चांगलं प्रतिष्ठान आहे यायचं. तर ईडीचे अधिकारी बनवून यांनी 13 लाखाचा फटका दिला दोघाला. समजा एकानं 10 लाख रुपयाचा मुनमुनवाला आणि 3 लाख रुपये त्यांना. तर त्यांची चाळीची चौकशी केली, त्याचबरोबर यायच्या घरी धाडी केल्या, त्यानंतर यायच्या घरचे सगळे कागदपत्र तपासले आणि यायले म्हणे मुंबईला ऑफिसला घेऊन जायचं आहे म्हणे. रस्त्यात यायले थांबवलं, हॉटेलमध्ये जेवण करायचं आहे असं सांगून ते फरार झाले. गाड्या तिथंच ठेवल्या आणि सगळंच तिथं ठेवलं. आणि त्यानंतर हे गाड्या कोणाच्या आहे आम्ही खोल फिटिंग केली. त्यानंतर तुमच्या पोलीस स्टेशनच्या याच्यात आलो की हे गाड्या तुमच्या इकडच्या माणसाच्या आहे, आणि तुम्हाला फोन केला काल आणि आज हजर झालो. असं म्हणजे अधिकारी बनून आले आणि 13 लाख रुपये घेऊन गेले. असं बरं ठीक आहे. समजा त्या वृत्तीची आमची यादी काढतो मी, कोण कोण आहे काय काय असे समजा. तर त्याच्यातले तुम्ही ओळखा मग, हे होय का बा, तुम्हाला ते दाखवून देतो बरोबर. तसं करा ना मग, ते दाखवून द्या मला, म्हणजे कसं हे ओळखत. हो साहेब मी ओळखतो त्यांना. हो तुम्ही दाखवून द्या त्याची फोटो गिटो, काय तुमची कोणती यादी आहे तर. कुठं त्याच्या भटीच्या गेले का ते? नाही, दोघं व्यक्ती होते का ते? जॅकेट वगैरे घालतात, एका समजा वयस्कर आहे आणि एक समजा तरुण आहे. दोघं होते का ते? नाही हो साहेब, 2 कायचे 6 जण होते, ते 6ची टीम होती. 3 यायच्या घरी गेले आणि 3 आमच्या इकडे आले. 2 गाड्या होत्या हेच समजा. 6 वाले नाही का? हो आमच्याकडे 2चं एक आहे समजा चाच्या भटीच्या, 3चं म्हटलं तर मामा भांजे, आणि 6चं कोणतं आला आता नवीन? 6चं नाही रे, 6वाला पाहतो मी कोणता ग्रुप आहे तर ते. बरं पाहू ना आपण, चला. हो चला. ठीक है, दिखा तू कौन हो क्या है तू. गाड़ी वाले भैया तुम्हारे गाड़ी लेके जाओ, कुछ टेन्शन नहीं है. तुम्हाला सब ओके आहे ना? जाओ. मग तुम्हाला टाकून देतो कोण कोण मुजरीम या इलाक्यातले आहेत बा. मग त्यानंतर आपण त्याच्या घरी जाऊ आणि मग तिथं आपण चौकशी करू. मग याईनं जर ओळखलं त्याला तर विषय क्लोज. बघा किती वेळ लावतात बघा बरं तुम्ही. 10-15 मिनिटं झाली इथं उभे आहो आपण. अजून यायचा पता नाही. त्याचं अजून निश्चित झालं नाही कोण यायचं, काय यायचं, कसं काय त्यांचं. हो ना, आता काय ते कुठं कुठं नेतात आणि काय करतात काय सांगा आता. हो ना, आता ते येऊनच तर नाही राहिले अजून. आता चला ना म्हणा लवकर, बा ऊन होते ना मग. ए दहीवाले
काय म्हणलं भाऊ दही घी पाहिजे का म्हणलं काही? हा हो, चांगलं खवल्याचं आहे एकदम चांगलं घटवालं ओरिजिनल एकदम गावातलं. ते कुठं मिळून राहिलं दही घेऊन? अरे बाबा आमच्या दिमागात दही होऊन राहिलं इकडे, तुम्ही काय डोकं खाऊन राहिले? हा? नको आम्हाला, नको काही गरज नाही दही. आता इथं कशाला नेऊ आम्ही पुण्याचे आहे. ते कोणतं काढलं होतं दही? आपल्या दह्यापुढे कोणतंच नाही. मग आता तुम्ही खाऊन पाहता का? हा? एक वाटी देऊ तुम्हाला? हा खाऊन पहा तुम्ही, एक नंबर बिलकुल खवल्याचं दही आहे, खवल्याचं. अरे दादा आमचं घर आहे का दार आहे इथं राहिलो? हा तुम्हाला सांगून राहिलो आम्ही पुण्याच्या आहोत, आम्ही कुठे ठेवून काय करू ते दही घेऊन? हा नाही पाहिजे नाही ना आम्हाला. खायलं नाही लागत तर नका घेऊ, आम्हाला काय कमी आहे गिराईक? आता पोलीस स्टेशनमध्ये माझ्या पुरा डबा खाली होती, मग काय तर चालूच मी. अरे हे अर्धा घंटा खाली वाटतं आता. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, जा बाजा द्या इका तिकडे काही करा, आमचं डोकं नका खाऊ, जा तिकडे. काय साहेब रे किती टाइम? अर्धा तास होऊन राहिला बा बाहेर उभा, आता वाट पाहता पाहता घा ना, झालंच नाही का अजून तुमचं? काय बा एक एक निघतच राहते ना. आता झूम मिटिंगचं निघालं, हो झूम मिटिंग आहे म्हणे साहेबाची. तर आता पांडे साहेब तिकडे गुतले, तर आता ते माझं आता त्याची यादी दिली हो, ते जे चोट्टे आहेत का नाही हो, तर तुम्हाला आता त्याची घर दाखवतो हो, त्याला तुम्ही ओळखा हे होय का नव्हे. हा ओळखल्यावर मग कसं पुढची ऍक्शन आम्ही घेतो काय घ्यायची ते. तर साहेब म्हणे पहिले यायला घर दाखवू ना. असं का? बरोबर ठीक आहे मग काय हरकत नाही, चला आता तुम्ही म्हटलं आम्हाला व्यवस्थित दाखवा, बरोबर ओळखतो आम्ही कोण होय काय होते त्या. हो ते दयावाला गेला का नाही म्हणलं अजून? हो ते डोकं खाय आमचा. अरे कायचं बाबा त्यानं तर लय दिमाग खाल्ला माया, मी तिथून पटकन इकडे आलो. मग पांडे साहेब दिमाग अजून खोरायला ती. मग दही पायसाना तर निरा पानवळा काय करता? दही सुपरच आहे म्हणते, कायच करा. कठीणच काम आहे नाही का? हो चला मग चला, हो काळा गाडी काढा लवकर, चला कुठं नाही असते नाही आम्हाला. चल खजूर हटेले बाहर निकाल, खजूर हटेले हटेले किधर है बाहर निकाल. अरे क्या क्या रोटी भी खाने देते? क्या है क्या? हाँ क्या है लफड़ा? पाहून घ्या म्हणलं हो, हे एक जरासा कलाकार आहे इथं. तर म्हणलं हे होता का त्या गँगमध्ये? पा बरोबर पा. अरे क्या है क्या साहब? कुछ मेरे को तो बताओ बा, किधर क्या लफड़ा हो गया तो? हे काय रे जुना मोबाईल बिना सिम कार्डचा, मग काय खरडलं तर पावर मास नाही निघा त्याच्या अंगा. रफ होता ना ते, असा दणकट माणूस होता. त्या संघ असे दोन संघ होते त्याच्या अटारने. मग आणि ते दुसरी ते पार्टी अलग होती मुनमुनवाल्याची इकडे. हे काय दिसते ते, हे उदबत्ती पैलवान काय दाखवून राहिले, हे नाही आहे ते. साहेब हे नाही म्हणलं ते, हे नाही याचा काही विषय नाही. बरोबर ठीक आहे मग आता हे नाही समजा नाही का, हे एक जरासं कसं म्हणजे बरेच कामं करते ही हो, पण आता हे नाही म्हणता नाही का. बरोबर आता मामा लुटेच्या घरी झाला ना आपल्याला, बहुतेक ते तर नसले का. जाओ खाना खाओ तुम, हो गया तुम्हारा काम, हो गया जाओ जाओ खाओ खाना खा. अरे साहब बताओ तो सही, क्या हो क्या गया? कोई बात नहीं तुम्हारी, ये कैसे तुमको देखने को आ गए थे? वाह एक दरोड़ा गिर गया उधर, तो उसमें तुम है क्या? वही देख रहे थे। वो मेरी चली काम करे कर बा, हटेलो को कुछ बताते क्या नहीं? अच्छा अच्छा ठीक है देख लो ढूंढ लो कौन है तो फिर। हाँ ठीक है ठीक है। अहो साहेब कसं काय म्हणलं, कोणी तर दिसून नाही राहिलं घरी. हो ना लेका बाई नाही घरी कोणीच नाही का. बरोबर शेजाराला विचारला का नाही का, पाय तुम्ही पाहतो आलाच वाटते. मग आज बाताची तिथं हॅलो यार इकडे काकाजी काकाजी इकडे इकडे इकडे. का भाऊ काय झालं म्हणलं आता नवीन? हा काय केलं आता याय ना? काही नाही झालं, फक्त ते घरी आहेत का म्हटलं, त्याला भेटायचं होतं आम्हाला. हो कुठं आहेत ते, कुठं गेले म्हणलं लुटेरे? आता घरची बाई गेली माहेरले हो, ते का रसाईल जातो म्हणे बा असं सांगे मला. त्याच्या घरचे माणसं भैमुंग काळासाठी रात्रीच गेले. कोणाचा सौदा घेतला असं रामपूरचा हो, तिथं गेलेले आहेत ते. तसं रामपूरला आहे का? बरोबर ठीक आहे भैमुंग काढायला गेले नाही. बरं बरं चला म्हटलं आपल्याला कसं रामपूरला जावं लागते आता हो, तिथं कोणाचा भैमुंग काढणं आहे कुठं आता ते काम करून राहिले ते आपल्याला शोध घ्यावं लागते हो. म्हणजे कसं त्याच्यावर डाऊट आहे माझ्या जास्त, म्हणजे ते जर असन तुम्ही त्याला एक वेळ पाहून घ्या म्हणजे निश्चित होते माणूस. हा मग तिसरा पाहिजे माणूस. अभिन आता कसं रे वावर हिंडू राजा. बरोबर चला बा चला म्हणलं चला चला. हो हो थांबला ट्रॅक्टरवाला भाऊ, मी काय म्हणत होतो आपल्या गावात भैमुंग काढणं कोणाचा सुरू आहे म्हणलं सध्या? जिथं मामा लुटेरे आहेत आपले चोर ढोरखोपडीचे ते इथं आलेले आहेत म्हणते, तर त्याला भेटत होतं आम्हाला. आता आमच्या गावात तर 7-8 जणांची भुईमुग काढणं आता, पण आता ते कोणाची इकडे आणि काय आहे ना आता आम्हाला काही माहिती नाही बा. मग आम्ही मला हे नाही समजून आलं, हे निळा शर्टावालं हे टोपीवाला माणूस हा तिथं दिसला होता पोलीस स्टेशन पाशी अर्ध्या पाऊण घंट्या आधी. इथं कसा काय? अरे का म्हणलं भाऊ तुम्ही दयावालेच ना टोपीवाले? अरे म्हणलं का तुम्ही मला म्हणलं का म्हणलं? हा मी का? हो हो तुम्ही आता पोलीस स्टेशन जवळ दही विकासाठी आले होते ना. हा आता या साहेबाला दिला वाटून तुम्ही. अरे बापाले का सांगा आता. अरे ते मा भाऊ आहे ना ते, मग काय आमचं कसं आम्ही जुळे भाऊ ते गंगाराम मी शांताराम असं आहे ते हो. ते आला असं ते आला असं, मी नाही हो का? तेच तर म्हणलं तुमच्यासाठी डुप्लिकेट आहे बिलकुल, आवाज येत तसा, कपडे तसे, टोपी तशी, म्हणजे काहीच फरक नाही ना. नाही ते आमचं लहानपणापासूनच, आमचा बुडा कसा एकाच ताग्यातले कपडे घेत जाय काही बी हो, दोघाले सारखेच तरीपासून आम्हाला सवयच आहे आता हो. दोघं बी कसं एखादा मनात घेत असतो, ते उमरड्याले असते मी इथं असतो. अच्छा हो का? तेच तर म्हणलं राजा बरोबर आहे तुमच्यासारखं सुद्धा ते हो राजा बरोबर आहे. मग अच्छा आलं लक्षात मग आम्ही ते मागचा माणूस म्हणले ते याच्यातला दिसते का ईडी मध्ये होता का? अरे का तुम्ही मागचे दोघं जण काय म्हणलं तुम्ही पुण्याला आले वाटते नाही? हे सोय का म्हणलं पावर ते कॉकटेल अरे अशी दिसून राहिले म्हणे. अरे का म्हणलं तुम्ही का भाऊ काय कसं काय तुम्ही ईडीवाले हा ना? म्हणजे आपले ईडीवाले काय म्हणजे काय आम्हाला समज नाही भाऊ काय म्हणतात. बाबा पुण्याला येऊन गेले तुम्ही, पुण्याला आले तुम्ही सांगते दोघं जण ते याच्या संग अटारण्या संग ते झाडा माणूस होतं साहेब त्याच्या संग तुम्ही दोघं होते ना मागचे तुम्ही का बयाळले करायचे हो तुम्ही? कोणतं पुणन काय? आम्ही राजा म्हणलं दारव्याच्या पळायला गेलो नाही कुठं. दारवा अकोला अमरावती याच्या पळायला कुठंच जायला नाही. तुम्ही म्हणता की पुण्याले अरे बा म्हणलं आम्ही इकडे मंडपावर असतो बा, इकडे घाम घेऊन राहिला आमचा. चला भाऊ यायचे डोक्षे फिरायला चला. या गावात का डबल लोक आहेत का लागायचे हो ना? पाय ना ते दयावाला बी तसा दिसून राहिला, यायला पाहिल्यासारखं वाटते. पण हे तर मंडपवाले होत नाही हो, हे काय ईडीवाले लागायचे नाही का? दुपट्टे बांधून येईन ते हो. जा बा जा म्हणलं हो, जा हो. ते गैरसमज झाला आमचा. जा बरं मी काय म्हणतो भैमुगा सांगा ना कोणाचं असं काढणार एखाद्या वावर सांगा. ते तसे वावरात नाही हो, जाय ना आहे ना पुढे आलो पण ह्याच म्हणतात. हो जा ना तुम्ही असं करा मागं जा हो, सडकीन सरळ जा. मग तिथं कोणी ढोरकी गिरकी दिसला आपला विचार असते यायले हो कोणाच्या वावरात आहे बा, जायचं पुढे.
बरोबर ठीक आहे हो, पाहतो आम्ही ते भेटायचं आम्हाला मामा लुटेरीला. हो ठीक आहे पण काही म्हणणार आहे अगं डुप्लिकेट जास्तच आहेत पण नाही का होणार ते मागचे दोघं त्या साहेबासंग दिसे ना मला. पण नक्की तुम्ही मला तुम्हाला भाऊ घेऊ तर नाही हो भाऊ म्हणलं ते दुपट्ट्यावाले. काय सांगा राजा, अरे मंडपावर आहेत ना ते आमच्या राजा, तुम्ही काही आपलं ते काय दोघं भाऊ नाही आहे आणि ते इथंच आहे, यायची जिल्ह्यात इथंच गेली पुरी. तसं हो का नाही पण ते इडीतले सारखं दिसल्यासारखे झाले पण नाही हे नसेल अळांतो दिसते. बरं ठीक आहे काय हरकत नाही. गाडी थांबा म्हणलं आपली. हो कसं माणूस आपल्या जरा ओळखीचा वाटून आला ती होते याच्यातला आपल्या त्या टीम मधला. 1 मिनिट गाडी थांबा तुम्ही. उतरा सगळे जण उतरा चला पाहू आपण ती. हो 100% हेच माणूस आहे ती. भुले काय करा या म्हशीचं काय भैमुगात चाललेच वाटते. अरे भुले भुले हो 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 थांबा भाऊ थांबा 1 मिनिट थांबा तिथं थांबा. बोला भाऊ काय म्हणता. असं दिसेल का ते नाही का हो असं गटारने होतं ते. पण हे कसं कसं मला वाटतं इथं कसं काय आलं हे मसाला राखाले. अरे कसं काय तुम्ही तुम्ही काय नाव काय म्हणलं तुमचं. माया का माया इशिनाथ इशीनाथ नाही का इशीनाथ म्हणजे विश्वनाथ असं 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 हो का इशीनाथ असं हो का. काय शिक्षण कुठपर्यंत काही शिक्षण शाळा गिळा शिकले का नाही म्हणलं. मग काही शाळेशी काही आपला संबंध झाला नाही हो. आयुष्यातली शाळा म्हणजे काय माहीतच नाही हो. काय रोज आपला दिवस निघाला की मसाळा, रात झाला की मसाळा हो, दोया दूध काढा इका बस झालं, बाकी काही नाही आपलं हो. यातच आयुष्य चाललं पुरं. असं हो का हो ना. पण ते नाही तुमचा कोणी भाऊ घेऊ आहे का हो म्हणजे तुमच्यासारखा दिसते कसा म्हणजे पण अटेन्शनमध्ये राहते ते हो. सुशिक्षित दिसला जरा इंग्लिश बोलते ते. पण तुम्ही म्हणजे भाऊ घेऊ आहे का तुम्हाला एखादा पुण्याला आला होता म्हणून म्हटलं. नाही बा नाही आपल्याला कोणी भाऊ घेऊ नये. आपण एकटाच हा लहानपणापासून अनाथ हवा पुरा अनाथ हो. हेच ना आता हे घरघरी आहे का घरघरी बशीवाले हो. हे आपल्याला पोचते बा कसं मी हो. आता मसाला राखणं आहे बस असं आहे आपलं. कॉकटेल त्याच्या तुम्हाला काय वाटते असाच होता ती साहेब समजा ती इडीतला एक होता तुमच्या इकडे आलता ते. हो ना राजा मला तसंच वाटून राहिला पण हे जरा सगळा नाही दिसून राहिला. बहुतेक कसं दिसत असेल त्याच्यासारखा पण हे नाही ती. काय झालं काय म्हणलं हे होता का त्याच्यात जरासं वाटे जरासा चेहऱ्याहून म्हटलं होय का कसं काही राजा. अरे मशी राखणार माणूस आहे राजा त्याला काय विचारा पडते ईडी काय असते म्हणा विचारा दिले का. मग ते ईडीचे अधिकारी किती करीत ना तुम्ही ईडीवाले आहे का तुम्ही. ईडी तर काही माहीत नाही पण बिडी माहीत आहे हो. सरस बिडी उड्ड बिडी अजून 7 नंबर बिडी अजून सगळ्या बिड्या माहीत आहे आपल्याला. बरं मसाला मग बिड्या फुकतील का नाही का. बरं ठीक आहे काय हरकत नाही हो. पण होता राजा तुमच्याच सारखा ते हो. बरं काय आता हे अलग आहे ते अलग आहे. थांब तिथेच थांब 1 मिनिट काय उतरा तुम्ही उतरा ना 1 मिनिट उतरत घरी पाहत घरी या इकडे हे दोघे जरा बयाला दिसते मला नाही का हो ना. कोणी दिसला की त्याला ईडीवालाच म्हणून राहिला आता काय करा. हो आलो आता काय म्हणणं आहे काय हे आहे का ईडीवाला हे वाटते का तुम्हाला. वाटते म्हणजे हे 100% सांगतो ना हे मला तर वाटूनच राहिला आहे. कारण की का मला कॉकटेल त्याच्या हे त्या जे बॉस होता त्या संग होता का नाही तुम्हाला काय वाटते फक्त केसात फरक आहे वाटते गिट्टे म्हणा पण 100% नाही म्हणतायत. पण हे जरासं म्हणजे कसं हे इकडला गावठी दिसते ना गावठी दिसते पण असं हेच होय का ते वाटत नाही का हे होय म्हणून. म्हणलं काय आहे ते नाव काय नाव फिरकुंडा काय वाटते मग तुम्हाला काय हे वाटते का तुमच्या ते म्हणजे तुम्ही पाहायला गेले 100% वाटून राहिला का तुम्हाला होता म्हणून हे. म्हणलं पुण्याला आला तू 2-4 दिवसांनी मी अरे बा मी तर कांदा काढायला होतो आता हे भैमुग काढायला आलो आजपासून इथं रातच्यानं झालो आम्ही इथं. मला का नाही तुमचं काही समजून नाही राहिलं बा दोघांची बी काय तुम्ही आता म्हणलं कोणी दिसला माणूस त्याला ईडीवाला म्हणून राहिले ते तिथं मसाला चालणारा होता ते म्हणजे ईडीवालाच होय काय रे तुमचं काही समजून नाही राहिलं बा म्हणून मला रे कसं माझ्या डोक्यात फरक पडल्यासारखाच वाटून राहिला मला हो ना. मला कधी कोणताही माणूस ईडीवाला दिसून राहिला इथं. आपण मला बी तेच म्हणून राहिला मला बी कोणता बी दिसला ईडीवाला दिसून राहिला. त्या ट्रॅक्टरातले दोघं दिसले तेही तसेच दिसले होते. हे बहुतेक हे बा म्हणलं याने ईडीचा धसका घेतलेला आहे आणि याच्या डोक्यात निरा तेच दिसून राहिले. कोणी दिसला की ईडीवाला सोय म्हणते हे बहुतेक हे कसं म्हणजे बळायला काम दिसते यायचं यायला बहुतेक औषध पाण्याची आवश्यकता आहे येईल नाही का. हे बा मी काय म्हणतो तुम्हाला ते मामा ते लुटेर आहे तिथं त्याची भेट करून देतो बाबा. चला म्हणलं 1 मिनिटात चला इथंच आहे ना रे भैमुग काढ इथंच आहे ना. हो या ना मामा या हो इथं चालू आहे. काय म्हणतो साहेब तुम्ही आता व्यवस्थित पहा कोणत्या माणसाला ईडीवाला म्हणू का नाही तर तुमच्या आम्हाला मार खाल्ला असा ना. चला तिकडे भैमुग काढणं सुरू आहे म्हणजे पाहू तिथं चला. म्हणलं कॉकटेल भाऊ हे आहेत का ओळखता का तुम्ही हे आहेत मामा भांजे. तुम्हाला काय वाटते हे दिसून राहिले हे होते का तिथं समजून राहिले का नाही का हो ना. कोणी दिसलं की तसंच वाटून राहिलं नाही का. पण ही जराच वाटते पण 100% वाटत नाही. मी काय म्हणतो साहेब हाय वाटते तसा पण एकदम 101% नाही वाटत राजा हे होय म्हणून. आता म्हणजे काय तुमचं काय समजायला. अरे बा तुम्हाला ओळखू येत नाही का हे तुम्ही म्हणताना पाहिलेलं आहे हे होय का असं वाटते का तुम्हाला असं म्हणून हे हो ना. तेच पाहून राहिलं ना कसं म्हणजे समजायलाच मार्ग नाही मला. कोणी दिसलं की सला ईडीवाले दिसून राहिले कसंच करा. बहुतेक याची डोक्षे काम नाही करू राहिले नाही का. येईल नागपूरच भरती करावं लागते तेव्हा जाता पहा लवकर विचार करा आता पहा म्हणलं बरोबर. झालं हँग झालं यायचं आता नाही का मोबाईल सारखं काम झालं यायचं. काय म्हणता काय म्हणलं साहेब काय होतं काय काही विचारा ना बा काही विचारत असेल तर. काही नाही ते काय पुण्या गेल्या झाड मारले वाटते एवढ्या तुम्ही नाही तिकून आले वाटते इकडे. ते काही समजलं नाही बघ काय म्हणणं आहे म्हणजे काय म्हणणं काय. काय राजा बोलता तुम्ही मामा भांजे बाबा का मामूली काम आहे का तुमचं. तुम्ही त्याला वाटते झपका यायला 13 लाखाचा ईडीचे ऑफिसर बनून. सांगा आता राजा हे बा म्हणलं घाम गळून राहिला मा. सांगा आता 13 लाख जर असते महापोशी तर खरंच मी इथं दिसलो असतं का हे तुम्हाला सांगा बा तुम्ही हेलिकॉप्टरने हिंडलो नसतो का मी काही राजा एखाद्या 5 स्टारमध्ये जेवताना दिसायला पाहिजे तुम्ही.
इकडे म्हणलं पाला पडून राहिला भुईमुगात निरायच्या हे बा म्हणलं एक पात नेली तर थंडागार झाला. आता अजून ते खय करा लागते, आपटा लागते, लाकडं पाहा लागते, आमचं आम्हाला माहीत भावा. आणि तू म्हणून राहिली ईडीवाले. अरे काहून राहायच्या मग गरीबाची मजा घेता बा साहेब. हे का गोष्ट खोटी आहे नाही का? आता एवढं काय काम करत होत आहे. हो हो ते बरोबर आहे म्हणा, पण कसं ते माणूसला काय तुमच्यासारखा दिसे पण असते एखादा माणूस सारखा जरा जवळपास, त्याचा काय विषय आहे आता. मग मीच हो का ते. पण तेच ते विचार करून राहिला. पण या गावातले बरेच लोक लगायचे कसे आहे म्हणजे ईडीवाल्यासारखे दिसून राहिले मला. बरोबर साहेब, मी काय म्हणतो हे बा, तुमचं डोकं जागेवर राहिलेलं नाही, तालतंत्र बरोबर चालून नाही राहिलं तुमचं. तुम्ही लवकरात लवकर इलाज करा भाऊ. कारण की कसं आहे, तुम्हाला कोणी ईडीवाले दिसून राहिले म्हणता म्हणजे काही ना काही शक्यता म्हणजे तुमच्या डोक्यावर ताण आला त्याचा. तुम्ही रात दिवस निरात तेच विचार केला की माणसाच्या डोक्यात तेच येत असते, स्वप्नातही तेच येते. पुढचा माणूस कोणी दिसला तर तेच दिसते. म्हणून म्हणलं तुम्ही लवकरात लवकर इलाज करा, नाही तर जास्त वाढत गेलं का नाही मोठं कठीण काम होऊन जाईन तुमचं. आहे ते चाललं जाईन. मग आपण कोणती बिमारी लागली तर हो ना, कोणी दिसलं की तेच दिसते मला. नाही नाही खरी गोष्ट आहे तुमची. हे बा भाऊ बरोबर आहे, तुम्ही बोलले का नाही एक शब्द बी खोटा नाही तुमचा. आम्हाला का नाही कोणी दिसला का नाही ईडीवाला दिसून राहिला. हो बरोबर आहे. आता सकाळपासून बा माझ्या डोकंच काम नाही करून राहिला. आता निघतो बा आम्ही आता फटकन. हो पाहतो काय इलाज जास्त लागते आम्हाला. तेच म्हणलं नागपूर जवळ करा तुम्ही लवकर. हो ठीक आहे, आता लागतो आम्ही आमच्या कामोकामी. हो आता न्या लागते कवटी तिथं, त्याला खय मांड लागते आम्हाला. मला कॉकटेलची काही मजा नाही. चला 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 कॉकटेलची काही असं मजा नाही याच्यात. नाही इकडे कोण नाही येते. हो कारण की साधारणतः आता पाबर आता भैमुंग जर काढून राहिले तर हे काय आले असेल तिकडे. तुम्हाला वाटते नाही ते दुसरेच असले पाहिजे. कारण की असे गावठी लोक नाही ना, ते लय अपडेट होते. तर हो बहुतेक आमच्याच डोक्यात फरक पडला. हो चला आता जाऊ दे तिकडे, त्या विषय सोडून द्या. हो जाऊ दे तिकडे, फालतू पागल व्हायचे लक्ष नाही. चला म्हणलं, चला म्हणून मला चला चला.